Hi everyone. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती मी म्हणजे व्हिडिओची सुरुवात मी या कुकिंगपासून करत आहे आणि आजचा पूर्ण व्हिडिओत मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला मी कुकिंग करतानाच दिसणार आहे. सो आज मी जरा लवकर जे आहे स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे आणि मी इथे बनवत आहे कारली आणि डाळ भात बनवायचा आहे. डाळ भात ॲक्च्युली यासाठी बनवते कारण पियाला थोडं बरं नाही आहे, त्यामुळे ती डाळ भात खाईल आणि कारली तिला भरलेली कारली खूप जास्त आवडते. पण जे आहे ना तिला जरा ज्या पद्धतीने तिला आजारी पडली ना ती त्या पद्धतीने तिला जास्त चावता येणार नाही, म्हणून मग आज पियाच्या पप्पांचा फायदा झाला आणि त्यांच्या आवडीची जी कारली आहे कांदा वगैरे कापून तशी बनवत आहे. मी जी होती ना कारली आधी अर्धा तास पहिले कापून ठेवली होती, बारीक चिरून ठेवली होती आणि त्याला जे आहे मीठ लावून ठेवलं होतं आणि आता तेच जे आहे त्याला व्यवस्थित जी फोडणी देऊन देत आहे. डाळ माझी इथे जी आहे शिजवून झालेली आहे. थोडं शेंगदाण्याचं कूट आहे ते मी इथे कुटून घेत आहे. दुखतोय बिलू? कुठे इथे? हां, इथं तर खाली जाते. आता पहिले इथे दुखत होतं, आता इथे दुखत खाली जाते इथे. ताप पण आहे ना. अजून काय होतंय? काय झालं ना ॲक्च्युली पियाला काल रात्रीच तिला झोपच येत नव्हती आणि मग तिला चेक केलं तर तिला रात्रीच खूप बऱ्यापैकी ताप होता. सो ती आणि परत परत सांगत होती की मम्मा मला इथे दुखतंय आणि आपणही झोपेत असतो त्यामुळे आपण एवढं लक्ष देत नाही. सो सकाळी सकाळी जरा मला असं वाटलं की ही जरा जास्तच वेळा उठते. सो चेक केलं तर तिच्या कानाच्या खाली जे होतं ते सुजलेलं होतं आणि मुलांना असं बरं नसलं तर अजिबात जे आहे आपल्यालाही चांगलं वाटत नाही आणि आता मला कळत नाही की हे कशामुळे तिला कानाच्या खाली दुखतंय. सो डॉक्टरांकडे आता तर मी घेऊन जाणार नाही, सायंकाळी घेऊन जाईल. औषध आहे ते तिला देत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता तेवढा पूर्ण एरिया सुजलेला दिसतोय. हात लावला तर असं कडक फार फील होत आहे. तर हा कानाचा प्रॉब्लेम आहे म्हणून जरा भीतीही वाटते आणि टॉन्सिल्स वगैरे कसे असतात मला याबद्दल अजून आयडिया नाही आहे. सो सायंकाळी जेव्हा डॉक्टरांकडे जाऊ तेव्हा कळेल. तोवर जे आहे इथे मी आता परत जे स्वयंपाकाला आहे ती सुरुवात केलेली आहे आणि पूर्ण जे लक्ष आहे माझं आज ते फक्त पियाकडे आहे आणि तिला म्हणजे थोडा वेळ ती शांत असते आणि मध्येच म्हणते की मम्मा मला हे दुखायला लागलं आहे. सो टॉन्सिल्स वगैरे असतील तर मग खूप मोठी प्रोसेस होईल. एक्झॅक्टली मला त्याबद्दल काय कसं असतं अजून एक्सपिरियन्स नाही आहे आणि थोडा ताप म्हणजे अचानक आला आहे. सो असंही वाटतं आहे की सायंकाळपर्यंत बरंही होऊन जाईल. तर इथे जे आहे मी आता फोडणी माझी देऊन झाली होती कांदा वगैरेची, ती मी आता ती कारली होती ती घातली आणि शेंगदाणे होते भाजलेले शेंगदाणे त्याचं थोडं कूट घातलं आहे. अशा पद्धतीने जी कारली आहे ती पियाच्या पप्पांना खूप जास्त आवडत असते. यामध्ये गूळही घालते मी, त्यामुळे काय होतं ना की त्याच्यातला जो कडूपणा असतो तो कमी होत असतो. आणि कारली जशी मी मिठात जशी भिजवून ठेवली होती तर त्याला नंतर छान असं निपवून घ्यायचं. त्यातलं सगळं पाणी जेवढं स्क्वीज करून तुम्हाला काढता येईल तेवढं काढून घ्यायचं. बराच त्यातला कडवटपणा मिठामुळे पाणी सुटत असतं आणि आपण काढून घेतो पिळून, त्यामुळे बरंच कडवटपणा कमी होऊन जातो. डाळ पण माझी इथे बनवून तयार आहे. नॉर्मल जो तडका असतो तो दिलेला आहे आणि आता जे आहे इथे राईस बनवायला टाकत आहे. राईसमध्ये मी नेहमी तूप घालते आणि तुम्हाला याआधीही मी सांगितलेलं आहे तुपामुळे राईस खूप जास्त टेस्टी लागतो आणि खूप सॉफ्ट बनतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला डाळसोबत खायचं असेल ना असं सॉफ्टवाला राईस तेव्हा नक्की तूप घाला, खूपच छान बनतो. तर असं जे आहे आजचा माझा जेवणाचा जो आहे तो प्लॅन आहे. रात्री झोप झाली नाही आहे त्यामुळे असं वाटतं आहे की बस लवकर जेवण करावं आणि थोडा वेळ झोपावं. आणि मुलं आजारी असले की असं बऱ्यापैकी आपल्यासोबत होतच असतं की त्यांचीही झोप होत नाही आणि आपलीही झोप जी आहे ती होत नाही. फायनली माझं जेवण जे आहे इथे बनून तयार आहे. Next day. हाय एव्हरीवन. तर आज आहे अक्षय तृतीया, म्हणून मग सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जसे की अक्षय तृतीयाला पुरणपोळी बनवली जाते म्हणून मीही पुरणपोळी बनवते. बराचसा माझं इथे जे आहे आधीपासून करून ठेवलेलं आहे. डाळ माझी व्यवस्थित झालेली आहे इथे आणि आता रशीसाठी जे आहे मला इथे कांदा वगैरे जे आहे भाजून घ्यायचा आहे आणि ऑलरेडी माझं इथे भिजवून झालेलं आहे पुरणपोळीसाठी. आणि आता जे काही थोडा सामान उरला आहे तो मला बनवायचा.
मी पहिल्यांदा डायरेक्ट असं कॅमेरासोबत जे आहे ना ते बोलणं ट्राय केलेलं आहे. आणि हा जो दिवस आहे अक्षय तृतीयाचा आहे. म्हणजे तुम्ही जो आधीचा स्टार्टिंगचा व्हिडिओ बघितला या आदल्या दिवशीचा होता. पियाला बरं नव्हतं म्हणजे मी पुढे काहीही व्हिडिओ बनवला नाही आणि डायरेक्ट नेक्स्ट डे पुढच्या दिवशी जो अक्षय तृतीया होती म्हणलं आजपासूनच व्हिडिओला पुन्हा सुरुवात करूयात आणि जरा ट्राय करायचं होतं. पियाला खूप छान वाटतंय बाय द वे, शी इज फिट आणि आम्ही डॉक्टरांकडे अजिबात नाही गेलो. तिला घरीच सायंकाळी जरा बरं वाटायला लागलं आणि सूजही थोडी कमी झाली होती, त्यामुळे तिला छान वाटत होतं. अगदी थोडा ताप असं वाटत होता कारण तिला काल जेवली नव्हती, एवढी एनर्जी नाही अंगात, पण शी इज फाईन नाव. गडबडीत माझा गूळ संपला होता, सो आता घाई गडबडीत जो आहे मला इथे गूळ कट करावा लागला आणि जे आहे पुरण माझं इथे बनवून तयार आहे. पियाला भजी खाण्याची खूप जास्त एक्साइटमेंट झालेली आहे आणि म्हणून म्हणजे तिला प्रत्येक वेळा असतं की ती भजी का नाही पहिले बनवत आणि आपली जी पुरणपोळीची प्रोसेस असते त्यामध्ये भजी गरम गरम खायला मिळायला पाहिजे जेवणात, म्हणून आपण सगळ्यात लास्टला ती बनवत असतो. सो तिला जे आहे खूप जास्त एक्साइटमेंट आहे की मला तू लवकर भजी बनवून दे. आणि कालचं जे तिने कमी जेवण केलं होतं त्यामुळे तिला आज भूकही लागलेली आहे. तर मी जे आहे ना जेव्हाही पुरणपोळी बनवत असते किंवा आपण जेव्हा 2-3 क्वांटिटीचं जास्तीचं जेवण बनवतो तेव्हा मी नेहमी काय करते की जसे भांडे निघाले तसे मी क्लीन करून घेते. अदरवाईज पुरणपोळीच्या जेवणामध्ये ट्रस्ट मी एवढे भांडे निघतात, जर आपण एकही वेळामध्ये भांडे क्लीन नाही केले ना तर लास्टला जेवण झाल्यावर जेवढा आनंद जेवणाचा असतो ना तेवढंच जास्त दुःख भांड्यांचं असतं, कारण प्रचंड जे आहेत ते भांडे निघत असतात. त्यामुळे जसा मला वेळ मिळतो मध्ये जसे जसे भांडे जमा होतात 2-3 वेळा मी मध्येच जे आहे भांडे क्लीन करून घेते. याने जो नंतरचा ताण असतो ना तो खूप कमी होतो. सो मी कांदे वगैरे आधीच भाजत होती, त्यामुळे माझी जी रशी बनवायची होती ती प्रोसेस आता कंप्लीट झालेली आहे. मसाला जो आहे तो माझा इथे भाजून होत आहे आणि आता जी भजीची प्रिपरेशन ती मी करायला घेतलेली आहे. पीठ मी इथे भिजवून ठेवलेलं आहे पुरणपोळीसाठी आणि बघते तर काय माझ्याकडे चण्या डाळीचं पीठच खूप कमी होतं आणि ज्या गोष्टीला पियाने एवढ्या एक्साइटमेंटने माझ्याकडून मागितली आणि मला असं वाटतं की मी तेच नाही करू शकत. ह्या सिच्युएशनला मी फार विचार करते की काय करू, बाजारात जाऊन घेऊन येऊ की काय, आणि थोडा जुगाडही करण्याचा प्रयत्न इथे माझा चालू आहे. तर मला असं वाटतंय की मी अजूनपर्यंत भजीमध्ये जे आहे ना जे तांदळाचं पीठ असतं हे कधीही घातलेलं नाही आहे आणि ही बरणी एवढी मी म्हणजे त्यातून काढण्याचा प्रयत्न करते. असं वाटते की अचानक 1 चम्मच जास्तीचं पीठ येईल, पण असं होणार नाही. सो आता काय आहे की मला असं वाटतं मी यामध्ये जे आहे तांदळाचं पीठ घालावं, म्हणून मी 1-2 चम्मच इथे तांदळाचं जे आहे इथे पीठ यूज करून बघते. फर्स्ट टाईम यूज करते मी, या व्यतिरिक्त मी आधी कधीही तांदळाचं पीठ जे आहे घातलेलं नाही आहे. पण ट्रस्ट मी, तुम्ही तांदळाचं पीठ जर 1 चम्मच घातलं ना तर भजी कुरकुरीत खूप छान येते. त्यामुळे 1 चम्मच घाला आणि बाकीचं सगळं डाळीचं पीठ घ्यायचं. तर मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पण तरीही त्याची बाइंडिंग व्यवस्थित होत नाही आहे कारण खूपच कमी पीठ होतं डाळीचं, म्हणून मी लास्ट मोमेंटला जे आहे ब्लिंकिटवरून जे आहे ना ते डाळीचं पीठ ऑर्डर केलं आणि मी फर्स्ट टाईमच मागवते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला डिलिव्हरी इन मिनिट्स 8 ते 10 मिनटात त्यांची डिलिव्हरी येऊन जाते. आणि ट्रस्ट मी लास्ट मिनिटला माझ्या डोक्यात हे आलं की चला आपण याच्यावरून मागवूया आणि मी मागवलेलं आणि लगेचच मला जे आहे डाळीचं पीठ लगेच मी आलं. सो म्हणजे मला ह्या गोष्टीचा आनंद जास्त होता की पियाचा मूळ ऑफ होणार नाही. सो तिला जे खायचं आहे तर ते तिला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने खायला मिळेल. आणि थँक्स टू द ब्लिंकिट की असे ॲप्स बनलेले आहेत जे घराच्या बाहेर न जाता आपल्याला जे आहे लवकरात लवकर प्रोडक्ट्स आणून देतात आणि आपण जी इच्छा असते ती कंप्लीट करू शकतो. सो जे आहे मी पाहिजे तेवढं त्यामध्ये अजून पीठ घातलं आणि त्यानंतर पुरणपोळी बनवायला सुरुवात केली. तर बघा पुरणपोळी ना मी म्हणजे आपण बऱ्याच वेळा काय करतो की बारीक चाळणीने चाळून घेत असतो, पण तुम्हाला जर पुरणपोळी खूप छान सॉफ्ट बनवायची असेल ना आणि फाटून जाते बऱ्याच वेळा, तर त्यासाठी काय करा ना की कापड बांधायचं एखाद्या पातेलीला आणि त्यावरून गाडून घ्यायचं, कापडाने गाडून घ्यायचं. खूप बारीक गाडलं जातं आणि थोडं लवकर पीठ भिजवून ठेवून द्यायचं. बऱ्याच वेळा तुम्हाला हे माहीत असेल, मला माहिती आहे, माझ्यापेक्षा बरेच लोक एक्सपर्ट आहेत पुरणपोळीमध्ये, त्यामुळे सांगण्याची गरज नाही मला. पण अशा पद्धतीने जितकं जास्त बारीक गाळून घेतलं आणि थोडा वेळ जास्तीचं भिजवून ठेवलं ना तर खूप छान पुरणपोळी येते. आणि आजची पुरणपोळी एवढी सॉफ्ट आली होती आमची, एवढी नरम होती आणि सगळ्याच पुरणपोळ्या खूप छान फुगल्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि पुरणपोळी फुगली की खूपच छान वाटत असतं.
फायनली पियाचा जो वेटिंग होता तो आता ओव्हर झालेला आहे आणि तिला फायनली आता मिळणार आहे भजी खायला. आणि आजचं जे वातावरण आहे ना, मला म्हणजे सांगायचंच राहिलं की सकाळपासून असं वातावरण आहे की असं वाटते की म्हणजे पाऊस पडेल किंवा कुठेतरी पाऊस पडत असेल असलं वातावरण आहे. छान गार वाटतंय, म्हणजे जास्त गरमी नाही, जास्त गार आहे, मीडियम असं वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये एवढा मोठा स्वयंपाक करायला खरंच खूप छान वाटतं. अदरवाईज जर म्हणजे जसं उन्हाळ्यात असतं, जसं 4-5 दिवसापूर्वी होतं किंवा कालच्या दिवशी होतं, तसं जर गरम होत राहिलं असतं ना, तर एवढा मोठा स्वयंपाक करणं म्हणजे मला इरिटेटिंग ह्याच गोष्टीचं होतं की म्हणजे स्वयंपाक करताना जे गरम होतं ते, बाकी काही नाही. बाकी मला स्वयंपाक करायला आवडतो, पण गरमी मला थोडी इरिटेट होत असते. सो आज खूप छान वातावरण होतं, त्यामुळे एन्जॉय पण केला मी स्वयंपाक करताना. आणि पियाई होती मध्ये, सो ती इथे येऊनच बघत होती की भजी कशा पद्धतीने बनवली जाते. जे मुलांना खायचं असतं त्यात त्यांचा जास्त इंटरेस्ट असतो आणि तिच्या चिटचॅटसोबत जे आहे माझं कामही थोडं इझी होऊन जातं. तिला मी किचन ओट्यावर आता बसू देत नाही आहे आणि मी तिला सांगितलं की असं मला सबस्क्रायबरने सांगितलं आहे. सो ती ऐकते, तर तिने नवीन आता जे आहे त्यावर उपाय शोधून काढला आणि ती चेअर घेऊन येते तिची आणि चेअरवर उभं राहून जे आहे ते बघते. पण मला तिला यापासून दूर करणं ना थोडं अवघड आहे, पण मी प्रिकॉशन्स घेत असते. आणि तिचं बरंच चाललं आहे की मम्मा असं बनवते आहे, तसं बनवते आहे. सो इथे थोडं आपल्याला छानही वाटत असतं की मुलं आपली छान स्तुती करत असतात. आणि बघता बघता जे आहे इथे माझं जेवण पूर्ण जे आहे छान पद्धतीने तयार झालेलं आहे. काम करण्यापेक्षा काम एन्जॉय करणं खूप महत्त्वाचं असतं आणि आज मी तेच केलेलं आहे. यामुळे बऱ्याच गोष्टी माझ्या खूप छान आणि सुंदर होऊन जातात. मी तुम्हाला सांगितलंच होतं की पावसाचं वातावरण झालं आहे आणि अगदी सायंकाळच्या वेळेला ना, म्हणजे अगदी पाऊस सुरू झाला. सायंकाळच्या आधी 4-1 वाजता पाऊस सुरू झाला. आधी खूप जास्त जोरात वादळ सुरू झालं होतं. खूप हवा सुटली होती. माझ्या झाडांची तर हालच होत होते आणि मी म्हणजे समजतच नव्हतं की कुठले कुठले प्लांट्स मी व्यवस्थित घरात घेऊ की काय करू. एवढी हवा होती की तुटतील, त्यांचे ब्रांचेस तुटतील. सो जसं थोडी हवा कमी झाली आणि मला बाहेर जायचा चान्स मिळाला, मी माझ्या ज्या 2-4 कुंड्या होत्या पटापट उचललेल्या. आणि जी विजांचा कडकडाटही खूप जास्त होत होता, त्यामुळे बाहेर जायलाही जे आहे घाबरतं. आणि पाऊस जो होता ना तो आमच्या गॅलरीकडून होता, त्यामुळे खूप जास्त जोरात हवा डायरेक्ट घरात येत होती. आणि जेव्हा थोडीशी हवा शांत झाली तेव्हाही बघा पिया प्लांटसाठी जे आहे पाणी जमा करते, कारण बऱ्याच प्लांट्सला जे आहे घरात म्हणजे मध्ये ठेवलेत त्यांना जे आहे पाणी भेटत नाही, मग मी ती अशा पद्धतीने जमा करत असते. सो असा होता आमचा आजचा दिवस आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केलेला पावसासोबत. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.